सायन्स, कॉमर्स की आर्ट्स? म्हणजे आता ना सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की नक्की एक्झॅक्टली 10वी नंतर काय बरं घ्यावं? सायन्स घ्यावं, आर्ट्स घ्यावं की कॉमर्स घ्यावं? खरं तर ना याचा विचार शॉर्ट टर्म साठी नाही करायचा आपल्याला, लॉंग टर्म साठी करायचा आहे. कारण हा निर्णय तुमच्या आयुष्यातली पुढची अनेक वर्ष असणार आहे किंवा तुमच्यासाठी असणारा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना आपण एका वर्षानंतरची रियालिटी काय असू शकते या सगळ्याचा विचार करून आता बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मग तुम्ही एक्साइटेड आहात? लेट अस स्टार्ट. एक ना खूप सारे मिथ असतात सोसायटीमध्ये की याने सायन्स घ्यावं, त्याने कॉमर्स घ्यावं, याने आर्ट्स घ्यावं. तर हे सगळे असे जे समज आहेत ते पण फुटणार आहेत. सो लेट अस स्टार्ट. नक्की काय विचार मला मांडायचा आहे तो आपण बघूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात सुरुवातीला तर म्हणजे काय होतं माहितीये का, असं होतं की सायन्सला खूप स्कोप आहे म्हणून आपण सायन्स घेऊया, किंवा त्यातल्या त्यात ना आर्ट्स खूपच इझी आहे. मग सायन्स आणि आर्ट्स आपल्याला जास्त डिफिकल्ट पण नको आणि जास्त इझी पण नको आहे, मग मधलं काहीतरी म्हणून आपलं कॉमर्स घेऊया. म्हणजे हा जो काही क्रायटेरिया आहे डिसाईड करण्याचा की पुढे जाऊन करायचं काय, सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की आर्ट्स घ्यायचं, हा क्रायटेरिया मुळात चुकीचा आहे. मग एक्झॅक्टली काय आपला विचार असला पाहिजे किंवा काय आपला माइंडसेट असला पाहिजे? म्हणजे खरं तर ना खूप प्रेशरमध्ये डिसिजन घेतला जातो की ठीक आहे, म्हणजे आता काहीतरी घ्यायचंच आहे, काहीतरी करायचंच आहे. कधी कधी मित्रांनी कॉमर्स घेतला म्हणून मी पण कॉमर्स घेतो, बघूया काय होतंय. म्हणजे आतापर्यंत 10वी पर्यंत सगळं एकत्र असतो ना, म्हणजे 11वी गेल्यावरती पण एकत्र असलं पाहिजे. सो तो एक पिअर प्रेशर वाला झोन असतो ना, त्यामध्ये आपण त्यांनी कॉमर्स घेतलं म्हणून आपण पण कॉमर्स घ्यावं, या सगळ्या गोष्टी करतो. पण खरंच आपल्याला कॉमर्स घ्यायचं आहे का? किंवा नातेवाईक म्हणतात की अरे 90% आले, 92% आले म्हणजे सायन्सच घेतलं पाहिजे. पण खरंच तुम्हाला सायन्स मध्ये काही करायचं आहे का? किंवा काही कधी कधी असं होतं की अरे तू युपीएससी कर म्हणून तू आर्ट्स घे, पण तुम्हाला युपीएससी करायचं आहे का? म्हणजे तुम्हाला नक्की काय हवंय हा खरं तर या ठिकाणी मुद्दा असला पाहिजे. शिक्षक काय म्हणतायत, नातेवाईक काय म्हणतायत, पालक काय म्हणतायत, कुणीही काही पण म्हणू दे, तुम्हाला भविष्यात काय करायचंय? आय नो की आता तुम्ही या एज मध्ये आहात की ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा निर्णय तितक्या ठामपणे नाही घेता येत आहे. मग काय करायचं बरं अशा वेळेस? तर अशा वेळेस तुम्हाला जे काही हवं आहे ते एकदा फिगर आउट करण्याचा प्रयत्न करा की एक्झॅक्टली नक्की तुम्हाला सायन्स हवंय का? किंवा तुमचं पुढे एक काहीतरी तुम्ही डिसाईड केलं असेल ना की मला पायलट बनायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. तर त्या गोष्टी नक्की कशा बनता येतात? किंवा कधी कधी हे होतं ना की मला पायलट बनायचंय, पण पायलट बनण्यासाठी सायन्स घ्यावं लागतं हेच माहिती नाहीये. तर असं नको व्हायला. तुम्हाला काय व्हायचं आहे त्यासाठी कशा पद्धतीने शिक्षण घ्यावं लागतं, मग ते शिक्षण अवघड आहे की सोपं आहे, किंवा ते शिक्षण मी घेऊ शकते का, इथपासून सुरुवात झाली पाहिजे आणि मग तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी असते की सायन्सचे एक्सपेक्टेशन असतात. म्हणजे सगळे सायन्सला जातात किंवा सायन्समध्ये खूप जास्त करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, किंवा सायन्समध्ये आपण गेलो तरच आपलं भलं भलं होऊ शकतं. तर असं अजिबात काही नाहीये. सायन्स घेणं म्हणजे लाईफ सेट वगैरे असते असं तर अजिबातच नाहीये. म्हणजे सायन्स घेऊन लाईफ सेट असते हा मुद्दाच कोणी शोधून काढला मला माहिती नाही. पण खरं तर असं अजिबात नाहीये. किंवा मेडिकल केलं किंवा इंजिनिअरिंग केलं म्हणजे लाईक तुम्ही सक्सेसफुलच आहात हा तर मुद्दा अजिबातच नाहीये. म्हणजे खरं तर असं कुठलंच हे नाहीये की तुम्ही हे करा आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल, असं नाहीये. तुम्ही जे काही निवडाल त्याच्यामध्ये जर तुम्ही 100% दिलं तर मात्र तुम्ही सक्सेसफुल नक्की होऊ शकता. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये सक्सेस आहे म्हणून हे निवडणं, यापेक्षा जे काही निवडू त्याच्यामध्ये सक्सेस कसा मिळेल हे बघणं, हे खूप जास्त महत्वाचं आहे. खरं तर असं एक तुम्ही जर स्ट्रीमचा क्रम वगैरे लावायचा म्हटला ना, तर आधी सायन्स म्हटलं जातं. मग सगळ्यांना वाटतं की सायन्स टॉपची स्ट्रीम आहे तर आपण ती घेऊया, तर नाही, असं अजिबात नाहीये. सायन्स अजिबात सोपं नाहीये, सायन्सला खूप एफर्ट्स लागतात. म्हणजे याचा अर्थ कॉमर्स आणि आर्ट्स सोपं आहे का, तर नाही, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. पण सध्या आपण सायन्स वरती फोकस करूयात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्स असतं, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, बायोलॉजी पण आहे, ते पण मी त्याच्यामध्ये अजून इन्क्लूड नाही केलंय. पण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे सगळे विषय याच्यामध्ये असतात. यातलं तुम्ही इधर मॅथ्स किंवा बायोलॉजी ठेवू शकता. एकतर फिजिक्स मध्ये प्रचंड कॉन्सेप्ट आहेत, खूप जास्त डीप मध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो. एका झटक्यात समजेल असा हा विषय नाहीये. केमिस्ट्रीमध्ये थिअरी आहे पण त्यासोबतच लॉजिक पण आहे. मॅथमॅटिक्स मध्ये तर ऑफकोर्स प्रॅक्टिस असलीच पाहिजे. आणि बायोलॉजीमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट समजून समजून घेऊन रट्टा मारणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो तुम्ही जर सायन्समध्ये आहात किंवा घ्यायचा विचार करताय, डेली अभ्यास नाही केला, बॅकलॉग वाढू शकतो, खूप प्रेशर येऊ शकतं, खूप मागे पडू शकता अभ्यासामध्ये जर तुम्ही व्यवस्थित वेळेच्या वेळी अभ्यास नाही केला तर. जे लोक सायन्स घेतात ते स्मार्ट वगैरे असतात किंवा घेतल्यानंतरच ते स्मार्ट असतात असं अजिबात काही नाहीये. सायन्स घ्यायचं असेल तर तेवढाच अभ्यास करावा लागतो, कन्सिस्टंट राहावं लागतं. आणि हे सगळं जर तुम्ही करणार असाल, एवढे एफर्ट्स तुम्हाला घ्यायचे असतील, तर मग बिनधास्त सायन्स निवडा, काही फरक पडत नाहीये. पण हे करण्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ध्येय किंवा तुम्हाला जे आयुष्यात बनायचं आहे, व्हायचं आहे, ते सायन्सशी रिलेटेड आहे का? नाहीतर उद्या असं नको व्हायला की तुम्हाला आयपीएस ऑफिसर बनायचं आहे किंवा तुम्हाला
पोलीस ऑफिसर बनायचं आहे आणि त्यासाठी सायन्स लागतं वगैरे असं काही नाहीये. तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून पोलीस बनू शकता. तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून लॉयर बनू शकता. सो तुम्हाला नक्की बनायचं काय आहे, काय व्हायचं आहे यानुसार तुमची स्ट्रीम डिसाईड झाली पाहिजे. असं नको की स्ट्रीम डिसाईड करूया मग पुढचं पुढे बघू. म्हणजे मोस्टली हाच अप्रोच असतो. डोंट वरी, तुमचं अजून काही डिसाईड नसेल झाला तर हा अप्रोच ठीक आहे. पण तुमचं ऑलरेडी काहीतरी ध्येय आहे, ऑलरेडी काहीतरी स्वप्न आहे आणि मग ते तुम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघत नाहीये तर हे चुकीचं आहे. जस्ट बिकॉज ऑफ सोसायटी काय सांगते किंवा तुमचे मार्क्स काय आहेत यानुसार तुम्हाला कुठलीही स्ट्रीम सिलेक्ट नाही करायचे. तर तुमचं ध्येय काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे यानुसार सिलेक्ट करा. कारण ही स्ट्रीम किंवा हे जे काही तुम्ही आता शिक्षण घ्याल ते फक्त या 2 वर्षांसाठी नाहीये, तर त्यावर तुमचं फुल आयुष्य पुढचं डिझाईन होणार आहे. त्यामुळे हा निर्णय खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट मग असं असतं की हा सायन्स खूप अवघड आहे, कॉमर्स घेऊयात आपण, ते सोपं आहे. अजिबात नाही, कॉमर्स पण सोपं नाहीये. जी मुलं ऍक्च्युअल कॉमर्स मध्ये काहीतरी करतायत म्हणजे फक्त करायचं म्हणून नाही तर एक काहीतरी इंटरेस्ट घेऊन करतायत, त्याच्यामध्ये सक्सेसफुल होत आहेत, त्यांना जाऊन विचारा. कॉमर्स असं हलवा वगैरे नाहीये, त्याच्यामध्ये पण एफर्ट्स टाकावे लागतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की कॉमर्स मध्ये मॅथ्स नाहीये म्हणजे टेन्शन नाही. अजिबात नाही. कॉमर्समध्ये मॅथ्स आहे. मॅथ्स प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही इव्हन आर्ट्समध्ये जरी गेलात तरी पण ऑप्शनल विषय मॅथ्स असतोच. सो त्याच्यामुळे मॅथ्स तर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सगळ्यामध्ये आहे. ऑफकोर्स त्याची लेवल, त्याचं ऍप्लिकेशन चेंज होतं. बट मॅथ्स नाही वगैरे असं अजिबात नाहीये. बऱ्याच जणांचं अजून एक मिथ असतं की कॉमर्स घेऊया, लाईफ एकदम चिल असते. असं पण अजिबात नाहीये. त्याचे पण प्रत्येक स्ट्रीमचे स्वतःचे स्ट्रगल्स असतात. प्रत्येक स्ट्रीमचे स्वतःचे असे काहीतरी पॉइंट्स असतात की ज्यामुळे ती स्ट्रीम जी आहे तर ती तुम्हाला सक्सेसफुल बनवते आणि तुम्ही अभ्यास नाही केला तर मग ऑफकोर्स ते तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तुमच्या आयुष्याचा. चिल लाईफ पाहिजे की सक्सेसफुल लाईफ पाहिजे. आता याच्यामध्ये अकाउंट्स येतं ज्यामध्ये लॉजिक पाहिजे, ज्यामध्ये प्रॅक्टिस असली पाहिजे, ज्यामध्ये रोज सराव केला पाहिजे आणि ऑफकोर्स कॉम्पिटिशन तर सगळ्याच फील्ड्समध्ये आहे. तुम्ही कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, सायन्स घ्या, डिप्लोमा करा किंवा काही पण करा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला मिळणार आहे. इव्हन कॉन्टेंट क्रिएशन जरी केलं ज्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ऑफिशियल एज्युकेशनची गरज नाहीये त्यामध्ये सुद्धा प्रचंड कॉम्पिटिशन आहे. सो हे तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये सुटणार नाहीये. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहेच. मग यामध्ये तुम्ही सीए करू शकता, सीएस करू शकता, एमबीए करू शकता. इथे पण कॉम्पिटिशन आहे. बट अगेन नाव इट्स अप टू यू की तुमचा गोल काय आहे किंवा तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे त्यानुसार तुम्ही स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. कॉमर्स इझी नाहीये, ते वेगळं आहे सायन्सपेक्षा आणि कंपॅरिझन नाहीच. म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स यांचं कंपॅरिझन करायचंच नाही किंवा कंपॅरिझन करणं हा मुद्दाच नाहीये. कोणतं इझी आहे, कोणतं डिफिकल्ट आहे हे आपण बघणारच नाही आहोत. कारण प्रत्येकाचे गोल्स वेगळे आहेत. प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे. प्रत्येक स्ट्रीम चूज करणाऱ्या मुलांचा माइंडसेट वेगळा आहे. सो तुम्ही कुठल्या आधारे कम्पेअर करू शकता? ऑफकोर्स नाही करू शकत. सो कंपॅरिझन करणं हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्हाला काय करायचं आहे पुढे जाऊन आणि त्यानुसार स्ट्रीम सिलेक्ट करणं. नेक्स्ट आहे आर्ट्स. म्हणजे ना असं काय माहिती कुठून आलंय की आर्ट्स म्हणजे फक्त वीक मुलांसाठी आहे. असं 90% वगैरे मिळालं की आर्ट्स घेणं म्हणजे काय, म्हणजे बिघडलाच आहे मुलगा जणू काही, असं रिएक्शन दिली जाते. तर असं अजिबात नाहीये. आय हॅव एक्झाम्पल्स की ज्यांनी 90-95 मिळवून पण आर्ट्स घेतलेले आहेत जस्ट बिकॉज की त्यांना त्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. इव्हन आर्ट्स म्हणजे फक्त हिस्ट्री, जिओग्राफी असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. इव्हन काही जणांना कथ्थक असेल, सिंगिंग असेल त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. सो ते आर्ट्स घेऊन मग बीए डान्सिंग मध्ये असेल तर त्या स्ट्रीमची नावं एक्झॅक्टली मला माहिती नाहीयेत. पण एम ए कथ्थक वगैरे असं काही काही करू शकतात ते. सो बेसिकली त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा फील्ड्स आहेत, बरेचसे ब्रांचेस आहेत. सो याला पुढे काही स्कोप नाहीये वगैरे असं तर अजिबातच नाहीये. म्हणजे असंख्य असे लोक आहेत ज्यांनी आर्ट्स घेऊन पुढे काहीतरी सक्सेसफुल केलेलं आहे आणि वेगळा पाथ निवडलाय. असं पण एक आहे की आर्ट्स घेतला म्हणजे तुम्ही युपीएससीच करणार किंवा तुम्ही एमपीएससी किंवा तुम्ही कुठल्या तरी गव्हर्नमेंट जॉबलाच जाणार असं आहे, तर असं पण अजिबात नाहीये. आर्ट्स घेऊन पण इतर बरेचसे करिअर ऑप्शन्स आहेत जे की तुम्ही नक्की एक्सप्लोर करू शकता. आता याच्यामध्ये पण आर्ट्स खूपच इझी आहे का, तर अजिबात नाही. याच्यामध्ये पण प्रचंड नवीन गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला एक चांगली पर्सनॅलिटी घडवायला हेल्प करू शकतात. त्याच्यामध्ये सायकोलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, जे की खूप जास्त विचार करायला लावतात. तुमच्या लेखणीमध्ये ताकद असली पाहिजे हे सगळे विषय मांडण्यासाठी, या सगळ्यावरती विचार करण्यासाठी. त्याच्यामध्ये लॉ, डिझाईन, मीडिया, क्रिएटिव्ह आर्ट्स असे बरेचसे फील्ड्स आहेत, मास मीडिया वगैरे. या सगळ्या गोष्टींना प्रचंड स्कोप आहे. सध्या कॉन्टेंट क्रिएशनमुळे या सगळ्या फील्ड्सला पण खूप जास्त महत्व आलेलं आहे. त्यामुळे आर्ट्स घेणं म्हणजे स्कोपच नाहीये आणि वीक मुलंच घेतात वगैरे हा मुद्दा चुकीचा आहे. त्यानंतर अगेन लोकांची क्लॅरिटी नाहीये म्हणून असं वाटतं की आर्ट्स मध्ये स्कोप नाहीये, असं कुठलंच नाही. कुठल्याही ब्रांच मध्ये तुम्ही जर जायचं म्हटलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलंय की ती ब्रांच घेतली म्हणजे तुम्ही सक्सेसफुल आहात असं नाहीये. तर तुम्ही जे काही निवडाल त्यामध्ये एफर्ट्स टाकले तर तुम्ही अर्थात सक्सेसफुल होणार आहातच. सो ही रियालिटी आहे की कुठल्याही ब्रांच मध्ये गेलात किंवा कुठल्याही स्ट्रीम मध्ये गेलात तरी पण तुम्हाला तुमचे एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत. सायन्स असं म्हटलं जातं की हाय डिफिकल्टी आहे. अगेन मिथ आहे, हे अजिबात नाहीये.
कंपॅरिझन करायचं म्हटलं तर आपण सिलेबस नुसार किंवा आपण एक लोकांच्या रिव्ह्यूज नुसार करू शकतो, तर आहे. थोडासा टफ आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, पर्सिस्टन्स ठेवलात, तर नक्कीच त्यामधूनही तुम्ही तरुण जाऊ शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉमर्स. सायन्स इतकं डिफिकल्ट नाहीये असं आपण म्हणू शकतो. कंपॅरिझन आपण त्या लेव्हलला नाही करत आहोत. कंपॅरिझन आपण लोकांच्या मतानुसार करतोय, जे जे सायन्समध्ये आहेत, जे जे कॉमर्समध्ये आहेत. कारण अर्थात तुम्हाला पण एक थोडासा काहीतरी रियालिटी चेक मिळाला पाहिजे, की एक्झॅक्टली नक्की काय आहे याच्यामध्ये. पण याच्यामध्ये लॉजिक आणि प्रॅक्टिस खूप जास्त महत्वाची आहे. आर्ट्स एक टोटली डिफरंट आहे याच्यामध्ये. कारण दोघांमध्ये सायन्स आणि कॉमर्समध्ये थोडंफार तरी तुम्ही कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा मॅथमेटिकल काही आहे. आर्ट्समध्ये मॅथ्स हा विषय सोडला तर कॅल्क्युलेशन वगैरे मोस्टली नाही. याच्यामध्ये डीप थिंकिंग लागतं, याच्यामध्ये अंडरस्टँडिंग लागतं. तुम्हाला साहित्य आवडतंय का, तुम्हाला इतिहास आवडतोय का, भूगोल आवडतोय का, तुम्हाला किंवा काही आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे का, तर तुम्ही खरं तर आर्ट्स घेणार आहात. सो अशा पद्धतीने हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेशरमध्ये अजिबात निर्णय घ्यायचा नाहीये. कोणीतरी सांगितलं, याने केलं, त्याने केले म्हणून करायचं नाहीये. कारण हे तुमचं आयुष्य आहे आणि पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटतंय की रिग्रेट व्हायला नको किंवा उद्या जाऊन असं नको वाटायला की अरे मी सायन्स निवडून चूक केली किंवा मी कॉमर्स निवडून चूक केली वगैरे, असं जर तुम्हाला असं वाटतं की पुढे जाऊन व्हायला नको, तर तुम्हाला ट्राय करायचं आहे की निर्णय तुम्ही स्वतःच्या मर्जीने घ्याल, स्वतःच्या ध्येयानुसार घ्याल, कोणाच्याही इतरांनुसार नाही. सो त्याच्यामुळे हे तुम्हाला ट्राय करायचं आहे. नेक्स्ट आहे आपली स्लाइड, ती म्हणजे अशी की तुम्हाला काय करायला आवडतं. तुमचा डिसिजन हा राईट स्ट्रीम निवडणं नाही, तर राईट डिसिजन घेणं, राईट इंटरेस्ट निवडणं हा असला पाहिजे. तर सगळ्यात पहिला मुद्दा आपला हाच आहे की तुमचा इंटरेस्ट काय आहे. आता हे कसं ओळखायचं म्हणजे बघा, तुम्ही स्वतःला हे विचारा की 10वी पर्यंत तुम्हाला कुठला विषय जास्त आवडत होता. इनफॅक्ट आवडत होता हे जर काही रिअलाइज होत नसेल तर कोणता आवडत नव्हता. म्हणजे तुम्हाला अजून 4 ते 5 वर्ष इतिहास वाचावासा वाटतोय का, किंवा अजून 4 ते 5 वर्ष भूगोल वाचावासा वाटतोय का. जर उत्तर नाही आलं, याचा अर्थ तुम्ही आर्ट्स मध्ये जाऊन उपयोग नाहीये किंवा तुम्ही तेवढं एन्जॉय नाही करणार आर्ट्स मध्ये जाऊन किंवा तुम्ही तो अभ्यास तेवढा तुम्हाला आवडणार नाही. मग हे जर तुम्ही स्वतःला विचारलात तर की मला पुढचे 3-4 वर्ष मॅथ्स करायला आवडेल का, आणि तुमचं उत्तर हो आवडेल असं असेल, तर याचा अर्थ तुम्ही मग आर्ट्स आणि कॉमर्स पैकी सॉरी सायन्स आणि कॉमर्स पैकी काहीतरी निवडलं पाहिजे. मग त्यातल्या त्यात पण तुम्हाला बिझनेस मध्ये काही करायचं आहे का, तर मग तुम्ही कॉमर्स निवडू शकता. त्यात पण तुम्हाला काही इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे का, मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे का, किंवा इतर काही रिसर्च फील्डमध्ये जायचं आहे का, झूलॉजीमध्ये असेल, बॉटनीमध्ये असेल, बायोटेकमध्ये असेल किंवा कम्प्युटरशी रिगार्डिंग काही असेल, तर तुम्ही मग सायन्समध्ये जाऊ शकता. सो इट कम्प्लिटली डिपेंड्स की तुमचा इंटरेस्ट काय आहे. दुसरी गोष्ट अशी की तुमच्या स्ट्रेंथ काय आहे, तुमचे प्लस पॉईंट्स काय आहेत, तुम्हाला कुठला विषय अभ्यास करावासा वाटतो किंवा तुम्हाला कुठला विषय पटकन लक्षात राहतो, तुमचा मॅथ स्ट्रॉंग आहे का, कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहेत का, तुम्हाला रट्टा मारायला आवडतं का, किंवा तुम्हाला डीप थिंकिंग करायला आवडतं का, तुम्हाला फिलॉसॉफी आवडते का. सो हे तुमचे स्ट्रेंथ झाले, यानुसार डिसिजन घेतला पाहिजे. आणि आजचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करा आणि मग निर्णय घ्या. कारण हा निर्णय, जसं की मी आधी पण सांगितल्याप्रमाणे, खूप वर्ष तुमच्या बरोबर राहणार आहे. त्याचा इम्पॅक्ट खूप वर्ष तुमच्यावरती राहणार आहे. त्यामुळे नक्कीच निर्णय घेताना असाच घ्यायचा आहे की जो लॉंग टर्म साठी असेल. अगेन राईट स्ट्रीम नाही तर राईट माइंडसेट ठेवायचा आहे आणि त्यानुसार निर्णय घ्यायचा आहे. कारण हे स्ट्रीम तुमचं भविष्य, तुमची हॅबिट बनवणार आहेत. सो येस, दिस वॉज ऑल अबाउट की काय असलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि एक्झॅक्टली नेमकं हे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स मधलं काय आपल्यासाठी आहे याबद्दल. आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल किंवा एक काहीतरी थोडंफार का होईना क्लॅरिटी मिळाली असेल या तिन्ही बद्दल. आणि तुमचे जे आतापर्यंतचे मिथ्स आहेत की हेच असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाऊन सक्सेस मिळवू शकता. इट डिपेंड्स ऑन युअर हार्डवर्क. तुम्ही काही पण करू शकता. सो ट्रस्ट मी, तुमचा इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर आवड निर्माण झाली, तर तुम्ही कशातही काहीही करू शकता. म्हणजे असं असं ना की लाथ मारेल तिथून पाणी काढेल, तर त्याप्रमाणे ते आहे. तुम्हाला जर योग्य दिशा मिळाली, योग्य स्वतःला ओळखलं तुम्ही, तर तुम्ही काही पण करू शकता. सो या वर्डिक वरती आपण थांबूयात आणि मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही नक्की कोणती स्ट्रीम चूज करणार आहात. जर अजूनही सिलेक्ट केली नसेल, तर तुमचा एक अप्रोच काय असणार आहे, जेणेकरून इतरांना पण त्याची मदत होईल. बाकी ऑल द बेस्ट. थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि अर्थात सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय. बेस्ट ऑफ लक.